नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहता एबीपी माझा या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी अजित पवारांसंदर्भातली। आर पाटलांनी केसानं गळा कापण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप आता अजित पवारांनी भर सभेत केलाय। तासगावमधल्या सभेमध्ये अजित पवारांचा दिवंगत आर पाटलांवर गंभीर आरोप केलाय। 70,000 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी व्हावी यासाठी आर पाटलांची फाईलवर सही असल्याचंही अजित पवारांनी म्हटलंय। या संदर्भात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित पाटील सध्या आपल्यासोबत आहे। रोहितजी, तुम्ही या अजित पवारांच्या आरोपाकडे कसं पाहताय? अजितदादा वयाने मोठे आहेत। हो, अजितदादांनी एकीकडे आमचं नेतृत्व केलेलं आहे, त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सुद्धा काम केलेलं आहे हो, आणि आबांच्या पश्चात त्यांचं मार्गदर्शन सुद्धा योग्य पद्धतीनं होतं। आम्ही त्यांचं नेतृत्व स्वीकारलं होतं। पक्षफुटीनंतर आदरणीय पवार साहेबांनी आबांच्या जडणघडणीत दिलेलं योगदान लक्षात घेत आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला की आज आबा असते तर आबा पवार साहेबांबरोबर उभे राहिले असते आणि आम्ही पवार साहेबांबरोबर राहण्याची आणि ताकदीने उभं राहण्याची भूमिका घेतली। आजचं दादांचं स्टेटमेंट मी ऐकलं। माझे वडील जाऊन साधारण 9-9.5 वर्ष झालेली आहेत आणि 9-9.5 वर्षानंतर दादांनी ही मळमळ बोलून दाखवणं खरं तर माझ्या कुटुंबियांनाही त्याचं दुःख झालेलं आहे, आम्हालाही त्याचं दुःख झालेलं आहे। आता त्यावेळेस काय घडामोडी असतील किंवा काय घडलं असेल हे आबा हयात नसताना आम्ही त्याची उत्तरं देऊ शकत नाही। आबा गेले त्यावेळेस साधारण माझं वय 15 वर्ष होतं आणि त्यावेळेस काय घडलं याची कल्पना मला नसल्यामुळे या प्रकरणावर मी उत्तर देऊ शकत नाही। पण दुःख निश्चितपणाने होते। पण एक आबा प्रामाणिकपणाने आणि स्वच्छपणे काम करत होते। महाराष्ट्रामध्ये गृहमंत्रीपद सांभाळताना अत्यंत पारदर्शीपणाने त्यांनी पोलीस भरती करून घेतली। गडचिरोली पासून अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत आबांनी चांगलं काम केलेल्याचा प्रत्यय अनेक लोकांना आलेला आहे। अत्यंत सक्षमपणे आबांनी गृहमंत्रीपद सांभाळलेलं असताना अशा पद्धतीचा आरोप जर आबांवरती होत असेल, ते पण आबा 9-9.5 वर्ष जाऊन आज हा आरोप होत असेल तर त्याचं आम्हाला दुःख होतंय। रोहितजी, नेमका तासगाव मधल्या सभेमध्ये अजित पवारांनी नेमका आर पाटलांवर नेमका काय आरोप केला होता? आधी तो आरोप नेमका काय तो ऐकूयात आणि मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो। माझ्यावर आरोप झाले, मला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला। म्हणले याच्यावर 70,000 कोटीचा आरोप करूया आणि सारखं 70,000 म्हणायचं। अजितराव घोरपडे त्या खात्याचे मंत्री होते। माझ्यावर आरोप झाला ना, त्या दिवसापर्यंत महाराष्ट्राची 1 मेला निर्मिती होऊन त्या दिवसापर्यंत पगाराचा आणि सगळा खर्च 42,000 कोटीचा आणि मला 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केला म्हणलं। आता ज्याला म्हणून 42,000 कोटी आजपर्यंत इतक्या वर्षात तिथं खर्च झाले 70,000 नाही म्हणले। आकडा जेवढा मोठा तेवढा लोकांना वाटतं राहिला असल बरं का झालं। माझी वाटच लागली आणि त्याच्यातनं ती एक फाईल तयार झाली आणि ती फाईल गृह खात्याकडे जाते। ह्यांनी त्या फाईलीवर अजित पवारांची ओपन इन्क्वायरी करावी म्हणून सही केली। केसांनी गाळा कापायची धंदेत राव आणि मला हेही माहीत नव्हतं। नंतर राष्ट्रपती राजवट आली, आपण पृथ्वीराज बाबाचा पाठिंबा घेतला काढून, सरकार गेलं, राष्ट्रपती राजवट। त्यावेळेसचे राज्यपाल म्हणले ही फाईलवर मी सही करणार नाही, निवडून आलेला मुख्यमंत्री करेल, लोकशाही आहे, मी असं काही कुणाला हे करणार नाही। निवडून आले आपले देवेंद्र फडणवीसचं सरकार आणि देवेंद्रनी सही केली आणि मला नंतर सांगितलं या इकडं, मला घरी बोलवलं, म्हणले हो का ही सही मुख्यमंत्र्याच्या करता राहिली होती, तुमच्या आबानी तुमची इन्क्वायरी ओपन करण्याच्या करता सही केली की नाही? आणि खरंच त्याची सही होती। रोहितजी, आता तुम्ही अजित पवारांनी जो आरोप केला होता तो देखील ऐकला, आपली प्रतिक्रिया? नाही, मी मगाशी ज्या पद्धतीने म्हणलं की अजितदादा ज्येष्ठ आहेत, अजितदादांच्या म्हणजे गेल्या 9 वर्षामध्ये आम्ही त्यांच्या नेतृत्वामध्ये काम केलेलं आहे। अनेक ठिकाणी त्यांचं मला मार्गदर्शन राहिलेलं आहे आणि आज जे स्टेटमेंट केलेलं आहे, कुटुंबीय म्हणजे सर्वच कुटुंबियांना त्याचं दुःख झालेलं आहे, आबांच्या सर्वच कार्यकर्त्यांनाही त्याचं दुःख झालेलं आहे। आता एक गोष्ट लक्षामध्ये घेण्याची आवश्यकता आहे की आबांना जाऊन 9-9.5 वर्ष झालेली आहेत। 9-9.5 वर्षानंतर हे कुठेतरी बोलून दाखवणं, किंबहुना आज आबा हयात असते तर कदाचित आबांनी याला उत्तर दिलं असतं। गृहमंत्री म्हणून काम करताना आबांनी पारदर्शकपणाने स्वच्छपणे काम केलं
हो. अगदी मग पोलीस भरतीचा निर्णय असेल, डान्स बार बंदीचा निर्णय असेल. हं. डान्स बार बंदीमध्ये तर आम्ही अनेक वेळेला असं ऐकले की आबांना फार मोठ्या मोठ्या ऑफर होत्या, हं. तरी सुद्धा आबांनी त्या न स्वीकारता महाराष्ट्रातल्या माता भगिनींची आबरू वाचली पाहिजे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ते बंद केलं. शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, शिवाजी महाराजांच्या विचारांवरती वाटचाल करणारा महाराष्ट्र हा डान्स बारच्या माध्यमातून कुठेतरी म्हणजे दूषित होतोय असं वाटत असताना या महाराष्ट्राच्या विचारांचं संरक्षण झालं पाहिजे हा दृष्टिकोन त्यांनी गृहमंत्रीपदी म्हणून काम करताना ठेवला. आणि आज अशा पद्धतीचं वक्तव्य एका प्रचारादरम्यान, खरं तर इथले त्यांचे जे उमेदवार आहेत त्यांची परिस्थिती मतदारसंघामध्ये फारशी काही चांगली नसल्यामुळे अशा पद्धतीचं वक्तव्य अजितदादांना मतदारसंघामध्ये तासगाव कवठेमंकाळमध्ये येऊन करावं लागतंय. मला विश्वास आहे हो. की या वक्तव्याच्या विरोधात किंबहुना आबांचं काम स्वच्छपणे केलेलं आहे, पारदर्शकपणाने केलेलं आहे. आता स्वच्छपणाला किंवा पारदर्शकपणाला कुणाचा विरोध असेल तर माझं किंवा माझ्या कुटुंबियांचं कुणाचं दुमत असायचं काही कारण नाही. हो. पण आबांनी पारदर्शकपणाने गृह खातं चालवलं याचा मला अभिमान आहे. रोहितजी, आणखी एक टीका आर पाटलांवरती अजित पवारांनी केली आहे, ती सुद्धा आपण पाहूयात आणि मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येतोय. नंतरच्या काळामध्ये बिचाराला तो आजार झाला, आम्हाला त्याने खोटं सांगितलं, गाल सुजला, गालफुगी झाली, परंतु नंतर डॉक्टरांनी सांगितलं काय काय झालं ते. मी त्याला, तुम्हाला आठवतंय का, राजाराम बापू कारखान्याच्या कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये तंबाखू खाऊ नको इस्लामपूरला सांगितलं होतं. मी टीका केली होती त्याच्यावर. कशाला रे म्हणलं तंबाखू खात असतो, हे लोकांना कॅन्सर होतात, कारण साहेबांना पण तो गंभीर आजार झाला होता. म्हणलं गप्प बसराव, आपल्याला लय काम करायचंय पुढं. पण ते कुठलं गुपचूप, मी नसलो की गुपचूप सोडायचं, मी असलो की म्हणायचं कुठे दादा काही नाही काय. पण मी माझ्याकरता नव्हतो सांगत, मी त्याच्याकरता सांगत होतो. जी नेमकं निवडणुकांच्याच या सगळ्या तोंडावरती आता अजित पवार अशा प्रकारचा आरोप आता आर पाटलांवरती करतायत, टीका करतायत, तुम्ही कसं पाहताय? मी आपल्याला सांगू इच्छितो की या सगळ्या गोष्टींना आबा असते तर आबा फार चांगल्या पद्धतीने उत्तर देऊ शकले असते. किंबहुना आबा उत्तर देण्याच्या बाबतीत किंवा बोलण्याच्या बाबतीत किती पटाईत होते हे संबंध महाराष्ट्राने बघितलेला आहे. आता एखादी आठवण त्यांनी सांगितली असेल तर हरकत नाहीये, मी याच्याकडे टीका म्हणून बघत नाही. धन्यवाद रोहितजी, तुम्ही एबीपी माझाला ही प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. पुढची बातमी पाहूयात.